नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्रतूज लाईफ अँड लिव्हिंग या आपल्या खास यूट्यूब चॅनलवर। तर मंडळी, कधी तुम्हाला झोपेत अचानक असा झटका बसलाय का की जणू तुम्ही उंचावरून खाली पडलाय किंवा मग शरीर झोपेतच खूप थरथरले। असं झाल्यावर आपण घाबरतो, पण हा फक्त शरीराचा खेळ नाही तर काही वेगळा हा एक आध्यात्मिक संकेत आहे। आणि काही वेळा हा संकेत आपल्याला दत्तगुरु स्वतः देत असतात बरं का। तर मंडळी, आज आपण जाणून घेऊया हा अनुभव आपल्याला का येतो आणि यामागचं वैज्ञानिक कारण काय आहे आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून याचा नेमका अर्थ काय असतो। तर शारीरिक व वैज्ञानिक कारण काय असतात हे सगळ्यात अगोदर आपण पाहूया। सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे झोपेचा पहिला टप्पा, स्लीप स्टेज 1। काय होतं, आपण झोपेत जाताना मेंदू अजून जागृत अवस्थेतून पूर्ण विश्रांतीच्या अवस्थेत जात असतो। यावेळी शरीरातील स्नायू रिलॅक्स होताना हलके थरथरत असतात, यालाच हायपनिक जर्क असेही म्हणतात। मग मेंदूला कधीकधी असं वाटतं की आपण खाली पडलोय, त्यामुळे तो अचानक स्नायूंना झटका देतो। यामुळेही कदाचित असं होऊ शकतं। आता दुसरा मुद्दा म्हणजे थकवा आणि ताण, स्ट्रेस अँड फटीग। जास्त मानसिक ताण किंवा दिवसभर कामाने जर शरीर खूप थकलेलं असेल तरीही असा झटका आपल्या शरीराला रात्री झोपल्यावर येऊ शकतो। आपली नर्वस सिस्टीम ही ओव्हर ऍक्टिव्ह झाल्यावर झोपेतही शरीराला धक्का जाणवतो। आता तिसरा मुद्दा म्हणजे झोपेची कमतरता। जर तुम्हाला सलग 7-8 दिवस किंवा 2-3 दिवस रात्री पूर्ण झोप मिळाली नसेल तर आपला मेंदू हा अतिसंवेदनशील होतो। त्यामुळेही झोपेत जाण्याच्या क्षणी तो चुकीचे सिग्नल आपल्याला देतो। आता आपण पाहूया की आध्यात्मिक दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर नेमकं काय असतं। सगळ्यात पहिलं म्हणजे हा दत्तगुरूंचा संकेत असू शकतो। संत महंतांच्या काही कथांमध्ये असं म्हटलं जातं की काही वेळा दत्तगुरु आपल्या भक्तांना संकटांची जाणीव संकट येण्याच्या आधीच करून देण्यासाठी म्हणूनही असे संकेत देतात। म्हणजे झोपेत धसका बसणे, आपण पडलो आहोत असे वाटणे हा असा इशारा असू शकतो की संकट येईल, तू सावध राहा। दुसरं म्हणजे सूचना आणि संरक्षण। काही वेळा हा संकेत वाईट स्वप्नांपासून, नकारात्मक ऊर्जांपासून वाचवण्यासाठीच असतो। दत्तगुरु आपल्याला जागे ठेवतात। शारीरिक झोपेत जरी आपण असलो तरीही आध्यात्मिक दृष्ट्या आपण सजग राहावं यासाठी हा दत्तगुरूंचा आपल्यासाठी संकेत असतो। तिसरा मुद्दा म्हणजे आपल्या भूतकाळातील काही अनुभव। अनेक साधक असं सांगतात की त्यांनी संकटांच्या आधी अशा झटक्यांचा अनुभव घेतला आहे आणि नंतर मग समजलं की गुरूंनी त्यांना वाचवण्यासाठीच असे संकेत दिले होते। आता यावर उपाय काय करावेत आणि कुठले नियम पाळावेत। तर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे झोपण्यापूर्वी ध्यान करा। किमान 2 मिनिटे आधी शांत बसून ओम किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्रांचा जप करा। यामुळे मन स्थिर होतं आणि आपली ही अशांत स्वप्न आपल्याला कमी पडतात। तर दुसरा मुद्दा उपाय म्हणजे दत्तगुरूंचा मंत्र म्हणा। हो, ओम श्री गुरुदेव दत्त हा मंत्र तुम्ही 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा जरूर म्हणा। यामुळे ह्यावेळी मनात गुरूंची प्रतिमा नक्की ठेवा। तिसरा उपाय म्हणजे पाय धुवून झोपा। आयुर्वेदानुसार सांगायचे झालं तर पाय धुवून झोपल्याने आपली नर्वस सिस्टीम स्टेबल होते, शांत होते आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून सांगितलं तर हे एक प्रकारचं शुद्धीकरण मानलं जातं। तर चौथा उपाय म्हणजे पाजाळीत ठेवायची वस्तू। काही जण पाजाळीत श्री दत्तगुरूंचा फोटो ठेवतात किंवा मग उदी ठेवतात। ह्यामुळे आपल्याला मानसिक आधार मिळतो व आपण संरक्षित आहोत असं आपल्याला वाटतं। तर मंडळी, शारीरिक कारणं जरीही असली तरी काही अनुभव हे फक्त विज्ञानानेच समजवता येतात असं अजिबात नाहीये। दत्तगुरु आपल्या भक्तांवर नेहमी लक्ष ठेवून असतात। त्यांचे संकेत ओळखून आपण सावध आणि सजग राहिलो तर ते नेहमी आपल्याला वाचवतील। म्हणूनच पुढच्या वेळी असा अनुभव जर आला तर घाबरू नका।
मंत्र जपा, गुरूंना आठवा, त्यांचं ध्यान करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या गुरूंवर कायम विश्वास ठेवा. धन्यवाद मंडळी.